रामोशीवाडी हे वर्धनगड घाटात रामोशीवाडी वाडी हे वर्धनगडच्या पायथ्याला असणारं गाव आहे आणि ज्या वेळेला पुसेगावकडून सातारच्या बाजूला येणारी जी वाहनं असतात थोड्या स्पीडनं येतात की त्या ठिकाणी रामोशीवाडीमध्ये 2 माणसाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे रोडवर. त्यांनी जे साईडनं नाला केला आहे त्याच्यावरची जी काय ते झाकण असतंय ते काय ठिकाणी टाकलं आहे. त्या ठिकाणी माझाच नातू रात्री ते गावदेव काढला होता त्या ह्याच्यावरनं नाल्यावरनं चालला होता आणि ते न बसवल्यामुळं जे अंतरमध्ये होतं त्यात जे खाली गेला त्याचे सगळे दात उपसून काढावे लागले. एकदम खालनं आणि वरनं दोन्ही बाजूनं धक्का बसला. अशी जी काही कामं अर्धवट आहेत हे आम्ही या ठिकाणी तेही सांगतो. 22 तारखेपर्यंत ते काय आमचं फार मोठं काम आहे याच्यातला भाग नाही. त्या ठिकाणी पांढरे पट्टे थोडंसं स्पीड ब्रेकर नको आम्हाला घाट सेक्शन असल्यामुळं, परंतु पांढरे पट्टे मारले तर वाहनं तरी जरा स्थितीत येतील आणि तिथला धोका टळेल एवढी आमची विनंती आहे. आणि ते जर 22 ते 27 पर्यंत आमचं पट्ट्याचं काम बोला की कारण ते कॉन्ट्रॅक्टर अहो तुम्हाला दिलेल्याला वर्ष झालं सर तुमच्याकडे मागणी तुमचं कामच इतकं भोंगळ आहे आणि तुम्ही आता सांगताय एवढ्यात होणार नाही आम्हाला मुदत द्या. ठेकेदार समृद्धी मावावरती ते चालले तिथनं याला नागपूर त्या साईडवर बोलून घ्या वर्ष झालं पाठपुरावा चाललाय त्या ऑफिसला आमचा. मी ह्या महिना अखेरपर्यंत करून देतो. या पुलाचं काम केलं का नाही येत नाही ती पुन्हा नाही बघा तुम्ही येते काय येत नाही ते कुठलं काम करत नाही ती. जर ते काम थांबलं नाही तर बायका मुलाशी रामोशीवाडी हे गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. अंगणवाडी आणि लहान मुलांची शाळा तिथं दोन्ही बाजूनं लोक शाळेत येतात. शाळा रोडच्या कडेला आहे. अनेक मुलांच्या जीविताचा धोका येतो. हे काम लवकरात लवकर नाही झालं तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी लहान मुलासह शाळेतल्या मुलासह बायका मुलासह त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. त्याचे आम्हाला तुम्ही या ठिकाणी सांगा ना किती महिन्यात किंवा 15 दिवसात 21 तारखेला लिहून द्या आणि 22 तारखेला काम चालू करा. नाही लिहून द्या तुम्ही 21 तारखेला. आमच्याबद्दल रामोशीवाडीबद्दल बोला. रामोशीवाडीचे जे पट्टे आहेत आणि झाकणं आहेत ना ते आम्ही 15 दिवसात बसवून देतो. गटरचं पण काय झालंय, गटरचं काम तुम्ही लोकवस्ती सोडले. तुम्ही आता शाळा प्राथमिक शाळा आपली कुठं गावाच्या खाल्ल्या कोपऱ्यावर आहे पश्चिम दिशेला, पण तुम्ही लोकवस्तीतच गटरचं अपूर्ण काम सोडलंय. ते गटरचं काम पूर्णपणे स्मशानभूमीच्या वाड्यापर्यंत गेलं पाहिजे. एक साईड गटर तरी, कारण त्या आधी प्रत्येक रोज पाऊस चालू झाला की त्या लोकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येते. पण ते काम आम्ही करायचं का? ते आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे का? ग्रामपंचायतीचं उत्पन्न पहिलं तर 2.5-3 लाखाचं उत्पन्न. ते काम कुठलं करणार आहे मला सांगा. ते अपूर्ण जे काम ठेवलेलं आहे का नाही ते पूर्णपणे तुम्ही शाळेच्या खाल्ल्याच्या बाजूला नेऊन सोडा. तुम्ही बोला ना तिथं बोला सांगा. आणि नुसतं प्रत्येक गावाचं बोला तुम्ही. एका गावचं विचार मोठ्यावरचं घ्या. 21 तारखेला काय करा सगळ्या बार तुमच्या कोरेगावपर्यंत घ्या. केशव पत्र तुम्हाला सगळे भेटतील. तुम्ही 22 तारखेला काम चालू करणार नाही. 21 तारखेला आम्हाला लिहून द्या की एवढी काम आम्ही करू तेव्हा चालू करा काम. कारण तुम्ही एकदा काम केलं की पुन्हा येणार नाही. तुम्ही 21 तारखेला ते रामोशीवाडीचा विषय असेल, गोठ्याला विषय असेल, गोडाचवाडीचा असेल, बरोबरच की सगळे काम संघ लिहून द्या आम्हाला. हो आहे की नाही बाकीची कामं द्या ना नाही ते मी आम्हाला 21 तारखेला लिहून द्या. सांगा ते 21 तारखेला काय काम असेल बॉडी बसण्याच्या. सातारा, पंढरपूर, लातूर एकच मिनिट. सातारा, पंढरपूर, लातूर राष्ट्रीय महामार्गावर वडाचीवाडी सांगवी फाट्यावर गेले 6-7 वर्ष झालं काम रखडलेलं आहे. या रखडलेल्या कामामुळं इथं बरेचसे अपघात झालेले आहेत. 5-6 लोक दगावलेले आहेत. 50-60 लोक कायमची आजू झालेले आहेत. आत्ताच गाडगेसाहेब येऊन त्यांनी आम्हाला काम चालू करतोय 22 तारखेला 27 तारखेपर्यंत करून देतो म्हणतो. त्याबरोबर इतर गावांची बी प्रलंबित कामं आहेत. गोळेवाडी फाट्यावर गोळेवाडी फाट्यावर ची रखडलेली कामं, स्पीड ब्रेकर
लक्ष्मणगाव फाट्यावर ॲप्रोच रोड व बस स्टॉप रामोशवाडीची तात्यांनी सांगितलेली सगळी कामं त्या महिन्याखेरपर्यंत आम्हाला करून देतो असं सांगितलेलं आहे. आणि इथलं वडाचीवाडीमधलं काम जे आहे ते 22 ते 27 तारखेच्या आत करून देतो म्हणले. वडाचीवाडीची बी लाईटची कामं व इतर काही शेतीमध्ये जाण्यासाठी कामं आहेत ती मी लवकरात लवकर तुम्ही साहेब करून द्या.